तर आता ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार आहेत। महायुतीच्या प्रत्येक पक्षातल्या 2 आणि 3 मंत्री या अधिकारी या समितीचे सदस्य असतील। तर मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या GR वरून सरकार विरोधात ओबीसी समाजामध्ये रोष आहे आणि हा रोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही बोललं जात आहे। आपल्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील आहेत। गुलाबरावजी, काल GR निघालेला आहे, हैदराबाद गॅझेटियर मान्य केल्यानंतर मराठा आपल्या आपल्या गावी निघालेले बघायला मिळत आहेत। पण आता ज्या पद्धतीने ही समिती स्थापन केली त्या संदर्भात काय सांगाल? आता ओबीसी लोकांची या ठिकाणी मागणी होती पूर्वीपासून की ओबीसींच्या विषय जे आहे ते मांडले जावे आणि त्याच्याकरता मंत्र्यांनी मोदयांनी सुद्धा या ठिकाणी 2 कॅबिनेटमध्ये मागणी केली होती की मंत्रिमंडळाची उपसमिती याकरता ओबीसी करता गठन करण्यात यावी आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे की ओबीसींकरता सुद्धा 6 मंत्र्यांची ही समिती या ठिकाणी गठीत करण्यात येईल। प्रत्येक पक्षाचे 2-2 नेते असणार आहेत त्याच्यामध्ये? प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री याच्यामध्ये असणार आहेत। बरं, दुसरी अशी गोष्ट आहे, ही मान्यता दिल्यानंतर आता ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला बघायला मिळत आहे। छगन भुजबळ हे देखील कॅबिनेटला उपस्थित नव्हते सर? नाही, याबद्दल मला काही सांगता येणार नाही, पण भुजबळ साहेब नाराज नसतील असं मला या ठिकाणी वाटतं, कारण की छगन भुजबळ हे जुने जाणते नेते आहेत आणि ओबीसीच्या बाबतीमध्ये त्यांचा लढा हा कायम असतो, त्यामुळे मला नाही वाटत असं काही असेल। अशा पद्धतीनं मागच्या दारांनी बॅकडोरनी जे आहे ते आरक्षण देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, आता जे झालेल्या गोष्टी आहेत त्या मला तर त्या ठिकाणी सांगता येणार, कारण तो मुख्यमंत्र्यांचा आणि महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे, त्यामुळे मला तरी असं वाटतं की मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब बसून या गोष्टीवर विषय करतील। एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलंय, मग बाकीचे 2 पक्षाचे नेते म्हणजे शिंदे आणि दादा कुठे होते? त्यांचं म्हणणं बरोबर आहे, देवेंद्र फडणवीसांनी हे आरक्षण दिलं, कारण की देवेंद्र फडणवीस या सरकारचे प्रमुख आहेत ना, त्यामुळे सरकारनेच दिलं, मग आम्ही सरकारमध्येच आहे। महायुतीमध्ये ठिणगी पडली असं देखील म्हणतायत। त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? शेवटी कावळ्याने म्हणावं त्याचं शाप लागावं असं काही होत नाही। मी शेवटचा प्रश्न विचारते, बीडमध्ये एक नाराजीचं वातावरण आहे, GRची होळी केली जाते सर? मला काही कल्पना नाही, पण आता गुलाल टाकल्यानंतर होळी करू नये। आपण बघतोय की या ठिकाणी गुलाबराव पाटील यांनी एक स्पष्टपणे एक भूमिका मांडलेली आहे। उपसमितीला मान्यता दिलेली आहे। 6 जण म्हणजेच 6 मंत्री याच्यामध्ये असतील, प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री याच्यामध्ये असतील। त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली बघायला मिळते। कॅमेरापर्सन विक्रम सवैते ही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।